नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 4800 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, आणि या सर्वांचा अनुकूल परिणाम होऊन अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार। या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी बघणं गरजेचं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारभाव $11.5 प्रति बुशेलच्या आसपास दिसत आहे। जाणकारांच्या मते 3.5 ते 4 वर्षाचा हा निच्चांकी स्तर आहे। इथं सोयाबीनचा भाव जास्त काळ टिकणार नाही, म्हणजे मे महिन्यात आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला $12 आणि त्यानंतर $12.5 प्रति बुशेल पर्यंत जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला इथं अजिबात नको। आता ही इंटरनॅशनल कमोडिटी, याचा फरक, फायदा, तफावत हे सगळं काय आपल्याला दिसणार देशांतर्गत बाजारामध्ये। यामुळे अनुकूल परिस्थितीत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% वाढणार। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, देशामध्ये सोयाबीनची विक्री दिवसेंदिवस घटत आहे। जी विक्री सध्या 1.25 लाख क्विंटलच्या आसपास आहे ना, ही विक्री आपल्याला 31 मे पर्यंत आरामशीर 1 लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे। आणि यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे। आणि तुम्हाला सांगतो, यामुळे 31 मे पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार आहे 4800 पार। पण पुन्हा एकदा सांगतो,
जून महिन्यात खतं बियाण्याची आवश्यकता असते, म्हणून आपण सोयाबीनची विक्री वाढवतो आणि यामुळे लक्षात घ्या पुन्हा एकदा जून महिन्यात सोयाबीनचा भाव घसरणार आहे। म्हणून आपल्याला काय करायचं, 4,600च्या भावावर 50% सोयाबीन, 4,800 भाव उर्वरित 50% सोयाबीन विक्री करायची, ज्यामुळे होणारा फायदा, कारण अलीकडच्या काळात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता काही दिसत नाही। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।